कधी येऊ शकतं, कुठेही येऊ शकतं. तर पुराणामध्ये कथा आली, भगवान विष्णूचं वाहन गरुड, त्या गरुडाची आई एकदा आजारी पडली. एक कथा आहे ते. आई आजारी पडली. आई आजारी पडल्यानंतर गरुडाला सांगितलं त्याने की मला नाही वाटत आता मी याच्यातून उठेन म्हणून. गरुड म्हणाला अगं असं होतच असतं. रोज गरुड आला की विचारायचा आई बरं आहे ना, बरं आहे ना. रोज आल्यावर गरुडाने एक प्रश्न विचारायचा, आई यम भेटून गेला का ग? आई म्हणायची नाही रे. मग गरुडाने सांगितलं ज्या दिवशी यम भेटेल ना त्या दिवशी मला सांग. ठीक आहे. एके दिवशी गरुड आल्यावर आईने सांगितलं अरे यम भेटून गेला. गरुडाच्या लक्षात आलं हा बघून गेलाय, उद्या येणार, घेऊन जाणार. काय करावं, आपण विष्णूचं वाहन आहोत. म्हणून गरुडाने आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि वेगानं उडून हिमालयाच्या एका मोठ्या पर्वताच्या एका गुहेच्या एका कपारीमध्ये आईला नेऊन त्यांनी सोडलं की यमापासून आपण लांब निघून आलोय. त्या कपारीमध्ये गेला, आईला पाठीवरून खाली उतरून बसवलंच असेल तेवढ्यात यम तिथं हजर. गरुडाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला इथं कसे काय तुम्ही? यमाने सांगितलं काल तुझ्या आईला भेटायला आलो होतो आणि तिला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं होतं की हिमालयाच्या या कपारीमध्ये तुझ्या आईचं मरण आहे आणि मी कालपासून विचार करत होतो तुझी आई इथपर्यंत कशी येईल कशी येईल. बरं झालं तू आणून सोड. ते येणारच आहे, ते काही नाही असं नाहीच आहे. रामायणामध्ये नक्की संदर्भ रामायणामध्येच आहे, अरण्यकांडातच आहे, हेही माहिती आहे. अध्याय प्रसंग आता आठवत नाही. लक्ष्मणाला उपदेश करत असताना रामचंद्र प्रभूंनी असं म्हटलंय की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचं मरण ठरत नाही. मनुष्य जन्माला येताना तो आपलं मरण घेऊन येतो. जन्माबरोबरच तुकोबारायांनी म्हटलंय उपजल्या पिंडा मरण सांगा. ते तुकोबाराय म्हणतात पिंड उपजला की त्याच्या बरोबरच मरण येतं. जन्माला आल्यानंतर मरण नाही ठरत. पण रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला असं सांगितलं की लक्ष्मणा, मनुष्य जन्माला येतानाच आपलं मरण घेऊन येतो. मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबर चालतं. मनुष्य धावायला लागला की मरण त्याच्या बरोबर धावतं. मनुष्य झोपला की मरण त्याच्या बरोबर झोपतं. मनुष्य बसला की मरण त्याच्या बाजूलाच बसतं. आजूबाजूला बघू नका असं दिसतही नसतं. माझ्याच बाजूला मरण बसलंय आणि बाजूच्याच माणसाला हे माझं मरण आहे, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकायचं, असले उद्योग नाही. ते कायम आपल्या बरोबर आहे. माणसं म्हणतात काय नाही हो, बाहेरून आले, पाणी प्यायला मागितलं, खुर्चीत बसले, उन्हातून फिरून आले, पाणी मागितलं, मी पाणी आणायलाच आत गेलो, बाहेर येऊन बघतो तर मान पडली होती. खुर्चीत बसल्या बसल्या कसे गेले? कारण ते तिथंच बसलं होतं, त्यामुळे तिकडच्या तिकडेच घेऊन गेलं. दुसरं काय कारण आहे? थकून आले, झोपले आणि सकाळी उठलेच नाही, झोपल्या झोपेतच गेले. असे कसे गेले? ते तिथंच झोपलं होतं, तिकडच्या तिकडं. कधी येईल, कसं येईल, काही त्याचा हिशोब नाही. येईल हे नक्की आहे. मागे आम्ही काय केलं, पुढे आम्हाला काय करायचंय याचा मरणाशी काही संबंध नाही. मरणाचा याच्याशी काही संबंध नाही. मरण अत्यंत निष्ठुर आहे, अत्यंत कर्कश आहे. ते घेऊन जाईल. कधी मरण येईल याची कोणती कल्पना आपल्याकडे नाही, आपल्याला ती करता येत नाही आणि कोणतंही अनुमान मरणाच्या संबंधानं आतापर्यंत कधी सिद्ध झालेलं नाही. मग आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काही नाही. आमचा आत्ताचा क्षण एवढाच आमच्या हातात आहे. एवढा एकच क्षण आमच्या हातात आहे. पुढे काय होणार माहित नाही. कोणत्याही क्षणी
माणसाचा प्राण जाऊ शकतो. आत्ता आमच्या जीवनामध्ये जो उपलब्ध क्षण आहे तेवढाच आमच्या हातात आहे. त्याच्या पुढं काय, उद्या काय आम्हाला माहित नाही. माहित नाही. शोककाले शुचोमात्वम हर्षकाले च मारुष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय, असं महाभारतामध्ये एक वचन आलंय. शोकाचा काळ आला म्हणून शोक करू नकोस, आनंदाचा काळ आला म्हणून उन्मत्त होऊ नकोस, मागचा पुढचा फार विचार करू नको, वर्तमानात जग, प्रत्युत्पन्नेन वर्तय. तू वर्तमानात राहा. आत्ताचा क्षण एवढाच आमच्या हातात आहे. कोणताही क्षण मानवी जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी आपल्याला बिलकुल भय घालावं या विचारात नाहीये, मी तुम्हाला घाबरवत नाहीये. मी फक्त वस्तुस्थितीची जाणीव करून देतोय. आणि एवढा एकच क्षण जर आमच्या हातात असेल, वर्तमानातला एवढा एक क्षण, आत्ता काय करायचंय ते ठरवा. मी उद्या करतो, नाही होत, होत नाही. ज्ञानेश्वरी वाचायची, उद्या बघू, होईलच याची शाश्वती नाही. रात्री गेलास तर काय करणार, काही सांगता येत नाही. अहो, रामचंद्र प्रभूंना राज्याभिषेक करायचा याच्याकरता विश्वामित्र दशरथाकडे गेले. आपण रामायण बघा, वाल्मिकी रामायण. विश्वामित्र गेले दशरथाकडे, रामाला अभिषेक करायचा आहे. दशरथांनी सांगितलं मलाही तसंच वाटतं. विश्वामित्रांनी सांगितलं करतो आम्ही. हो म्हणायला पाहिजे की नाही. दशरथांनी सांगितलं उद्या करू. संस्कृतामध्ये एक म्हण आहे, शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम, असं म्हणतात. जे शुभ आहे ते शीघ्र करावं, लगेच करावं, आणि जे अशुभ आहे त्याच्याकरता कालहरण करावं, ते पुढे ढकलत राहावं. जे वाईट आहे ते ढकला पुढं, जे चांगलं आहे ते ताबडतोब करा. ज्ञानेश्वरी वाचावी वाटली लगेच वाचावी, तंबाखू खावी वाटली की बघू पुन्हा म्हणा. जे अशुभ आहे ते पुढे ढकला, जे वाईट आहे त्याचा त्याग करत राहा, पुढे ढकलत राहा, आणि जे शुभ आहे ते लगेच करा. दशरथाने म्हणायला पाहिजे होतं लगेच करा, रामाला अभिषेक करायची इच्छा आहे ना तुम्हाला, लगेच करा, सगळी सिद्धता आहे. पण ते म्हणाले उद्या बघू. त्या उद्यामध्ये जी रात्र आली आणि त्या रात्रीमध्ये ती बाई जी बिघडली, कोण, कैकेयी. ती जी बिघडली, तिने 2 वर मागून घेतले आणि एका वरामध्ये भरताला राज्य, दुसऱ्या वरामध्ये रामचंद्र प्रभूंना वनवासात पाठवून दिलं. आणि मग रामचंद्र प्रभूंना पुन्हा राज्याभिषेक करायला किती वर्ष गेली, 14 वर्ष गेली. म्हणजे रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. ज्ञानेश्वरी वाचायची, उद्या बघू, गेली 14 वर्ष तुमची. हरिपाठ म्हणायचा आहे, आता उद्या सकाळी उठल्यावर म्हणून, रात्रीतच काही झालं तर गेली ना 14 वर्ष, कधी हरिपाठ म्हणणार. हा क्षण आमच्या हातात आहे. आत्ता इथं जे करायचंय ते इथं. ते जनकाला स्वप्न पडल्याचं वर्णन आहे. अष्टावक्र गीतेचा पहिला अध्याय बघा आपण. त्या प्रसंगानंतरच अष्टावक्र गीता सुरू होते. आणि उठल्यानंतर जनकाने भेटेल त्याला एकच प्रश्न विचारायला प्रारंभ केला, मी मुक्त कधी होईन सांगा, मी मुक्त कधी होईन, मी मुक्त कधी होईन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न, ह्यांनी प्रश्न विचाराय. अहो मी मुक्त कधी होईन. आता घरातले लोक काय सांगणार. जनक राजा आहे, सेवक समोर आला आणि त्यांनी सेवकाला विचारलं, खरे मी मुक्त कधी होईन. आता हे जर त्याला कळालं असतं तर तो सेवक कशाला राहिला असता. पण हा काही विचारच ना. दरबार सुरू झाला, सेनापती समोर आले, त्यांनी मी मुक्त कधी होईन. कर्म धर्म संयोगानं त्या दिवशी त्या सभेमध्ये अष्टावक्र मुनींचं आगमन झालं. सगळ्यांना बरं वाटलं. अष्टावक्र मुनी आले, त्यांची पूजा केली, आसन दिलं, आणि राजाने त्यांनी बघितलं, राजाच्या चेहऱ्यावर औदासीन्य दिसत होतं. म्हणे राजा काय झालं, चेहरा का पडला. आणि मग जनकाने विचारलं, मी मुक्त कधी होईन.
आणि मग घरातल्या राणीनं सांगितलं, प्रधानाने सांगितलं, सकाळी उठल्यापासून एवढंच विचारतात, आम्हाला काही कळत नाही काय उत्तर द्यावं ते. मी मुक्त कधी होईन, मी मुक्त कधी होईन, काय सांगावं आम्ही. आणि मग अष्टावक्रांनी अंतर्ज्ञानाने ते जाणलं आणि अष्टावक्रांनी विचारलं त्याला की काय म्हणतोस काय. म्हणे मी मुक्त कधी होईन सांगा. आणि त्याला उत्तर देताना मग ती अष्टावक्र गीता सुरू झाली त्याच्यात. आणि त्याच्यात पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी हे सांगितले अष्टावक्रांनी, यदि देहम पृथक कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंध मुक्तो भविष्य. अधुना एव, आत्ता आणि इथं मुक्त झालास तर होशील, उद्या होणार नाहीस. पुढच्या वर्षी मुक्त होईल, होणार नाही. माणसं म्हणतात या वर्षी जमलं नाही हो, पुढच्या वर्षी वारी. अरे उद्याच कळना आम्हाला पुढच्या वर्षीचा काय तू सांगतो. माणसं पुढच्या वर्षी वारीला जाऊ आत्तापासून, आणि पुढचं वर्ष आलं की मग पुन्हा तक्रारी, काय नाही आलो असतो, मुलगीच बाळणपणाला आली, गेली वारी. तुकोबाराय घेऊन जायला तयार आहेत आईसाहेबांना, पण त्यांची म्हैस व्यायला झाली, त्याला ते तरी काय करते. चरित्र आहे ना. आमचे सामान्य प्रतिबंध सुद्धा आम्हाला त्या त्या वेळेला पर्वतप्राय वाटत असतात, जे मोक्षामध्ये किंवा आमच्या विचारामध्ये चिंतनामध्ये प्रतिबंध ठरतात. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. 18वा अध्याय. तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबराय बोलतात हे प्रतिबंध येतात. त्यांनी सांगितलं यदि देहम पृथक कृत्य, देहाला जर स्वतःपासून वेगळा काढशील आणि चित्त एका ठिकाणी शांत ठेवशील तर अधुनैव सुखी शांत, आत्ता आणि इथं मुक्त होशील. उद्या परवाची भाषा मोक्षाच्या बाबतीत चालत नाही. ज्ञानोबाराय क्षणभरी म्हणतात, तो क्षणच आमच्या हातात आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेवढाच क्षण. माणसाचं आयुष्यच तेवढं आहे. एकच क्षण आमच्या हातात आहे. कोणताही क्षण आमच्या आयुष्याचा शेवटचा क्षण असू शकेल. हे जर आहे आणि ही जर वस्तुस्थिती आहे तर मग तेवढा एकच क्षण आमच्या हातात आहे. म्हणून आम्हाला संतांनी सांगितलं माणसाच्या जीवनाच्या कालमर्यादा कशा मोजायच्या. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया अशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मरा आधी. क्षणभंगुर नाही भरवसा, काही सांगता येत नाही. आमचं आयुष्यच तेवढं आहे, भरवसा नाही. वारे सावध तोडा माया अशा. तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाच्या आयुष्याची मर्यादा किती. क्षणभर. क्षणभर. माणसाचं आयुष्यात जर क्षणभर असेल तर ज्ञानोबाराय आपल्याला असं सांगतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आणि क्षणभर एवढंच जर माणसाचं आयुष्य असेल तर क्षणभर म्हणजे आयुष्यभर, म्हणजे देवाच्या दारामध्ये आयुष्यभर उभं राहावं लागेल. तेणे मुक्तिचारी साधिएल्या, असा अर्थ करावा लागेल त्याचा. एक क्षण म्हणजे कालाची गणना म्हणून एक क्षण डोळ्यासमोर ठेवूच नका. आयुष्यभर देवाच्या दारात उभं राहून आम्हाला साधन करावं लागेल. तेणे मुक्तिचारी साधिएल्या. आमचं आयुष्यच क्षणभंगुर आहे, कुठल्याही क्षणी संपू शकतं. तेवढा एक क्षण आमच्या हातात आहे. मग एवढंच जर आमच्याकडे असेल आणि तो क्षण म्हणजेच आमचं आयुष्य असेल तर क्षणभर उभं राहा, म्हणजे आयुष्यभर त्या दारामध्ये उभा राहा. देवाच्या दारामध्ये आयुष्यभर उभा राहा. आणि काय कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं नामस्मरण करत देवाच्या दारात आयुष्यभर उभा राहा. आता आयुष्यभर या शब्दाचा, क्षणभर शब्दाचा अर्थ आपल्याला आयुष्यभर करता येतो आणि आयुष्यभर या शब्दाचा अर्थही क्षणभर करता येतो. पण ते पुन्हा सापेक्षत्वानं आम्हाला एकमेकांच्या ठरवावं लागेल. पण देवाच्या दारात क्षणभर उभा राहा. क्षणभरच आयुष्य दिले देवाने आम्हाला. कालाची गणना करत असताना इतर युगामधलं जीवाचं आयुष्य आणि कलियुगातलं जीवाचं आयुष्य याच्यातलं अंतर लक्षात घ्या. इथं आयुष्य चंचल आहे. ज्ञानोबाराय बोलतात 15वा अध्याय काढा आपण. या दृष्टीने 15वा अध्याय बघण्यासारखा आहे.
काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, मासी पाख पाखडी तव हे सरी. ज्ञानोबा बोलतात, माशी पंख हलवेपर्यंत तर आयुष्य संपलेलं असतं. इतक्या क्षणार्धात, इतक्या चटकन संपून जातं. मग आयुष्याची कालमर्यादा किती? अरे क्षणभंगूर एवढंच आहे. मग क्षणभंगूर जर आयुष्य असेल आणि क्षणभर देवाच्या दारात उभं राहायचं असेल तर आयुष्यभर असा अर्थ करून आमच्या जीवनामध्ये आम्ही हरी या नामाच्या उद्घोषाचं जे साधन स्वीकारलेलं आहे ते साधन आमच्या आयुष्यभराकरता आम्ही स्वीकारलं पाहिजे आणि आयुष्यभर ते हरी म्हणण्याचं साधन आम्ही केलं पाहिजे. तेणे मुक्तीचारी साधिल्या. नामस्मरण आम्ही आयुष्यभर करावं या अपेक्षेनं आपल्याला चारी मोक्षाचा विचार ज्ञानोबा बोलून दाखवत असतील तर ते शक्य आहे. ते शक्यतेच्या कोटीत आहे, ते योग्यतेच्या कोटीत आहे. आम्ही त्याचा विचार तशा अर्थाने करू शकतो. आता एक फक्त महत्वाचा विषय तेवढा सांगून पुढे जाशी व्युत्पत्ती सांगता येते त्याची. आपल्याला फार त्याचा विचार करायचा नाहीये. पण जो स्वयंप्रकाशी असतो त्याला देव म्हणतात. देव कोण आहे? ज्याला इतराच्या प्रकाशाची अपेक्षा नाही. जो असं आहे, वेदांतामध्ये प्रकाशाचे 4 प्रकार आहेत. आता हे सगळं सांगणं म्हणजे अवघड आहे. प्रकाशाचे 4 प्रकार आहेत वेदांतामध्ये. जड प्रकाश, विकारी प्रकाश, अविकारी प्रकाश आणि स्वयंप्रकाश असे 4 प्रकार आहेत. जड प्रकाश म्हणजे दिव्याचा प्रकाश, भौतिक प्रकाश, सूर्याचा प्रकाश जडच आहे. ज्या प्रकाशामध्ये विकारी प्रकाशाला वेदांतामध्ये चिदाभास म्हणतात. आता हे सगळंच अवघड आहे. चिदाभास समजून सांगायला वेळ नाही आता माझ्याकडे, संपली वेळ आपली. चित अविकारी प्रकाश, चित अविकारी प्रकाश म्हणजे चित ज्ञान स्वरूप, आणि स्वयंप्रकाश म्हणजे ब्रह्म. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता. ज्ञानोबा यांची भाषा. देव त्याला म्हणा जो स्वयंप्रकाशी आहे, जो शास्त्राने कळतो, जो संतांच्या मुखातूनच कळतो, संतांच्या उपदेशानेच कळतो, तो देव असतो. इकडे पुरुष बसलेले आहेत आणि इकडे स्त्रिया बसलेल्या आहेत हे कळायला मला ज्ञानोबरांच्या वचनाची गरज नाही आहे. हा तांबडा रंग आहे, हा पांढरा रंग आहे, हा काळा रंग आहे, हे कळायला मला ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या वचनाची आवश्यकता नाही. मला डोळे आहेत, पुष्कळ आहे, गरज नाही आहे. पण हा परमात्मा आहे हे मला डोळ्यांनी नाही कळणार. मला ज्ञानोबरांच्या, तुकोबरांच्या वचनाच्या आधारानेच जावं लागेल तर मला देव कळेल, नाही तर कळणार नाही. जो गुरुपदेशामध्ये, संतांच्या उपदेशामध्ये शास्त्र वचनाने सिद्ध होतो तो देव. अशी एक देवाची शास्त्र योनित्वात असे एक सूत्र आलंय ब्रह्मसूत्रामध्ये. त्या दृष्टीने हा विचार मांडला गेला. शास्त्रानेच तो कळतो. जग काय, परमात्मा काय, शास्त्राने कळतो. शास्त्रात एव प्रमाणात जगतो जन्मादि कारणम ब्रह्मादि मन्यन्ते. आचार्याने भाष्य ब्रह्माधिगम्यते हे आचार्याने बोलून दाखवलंय भाष्यामध्ये. जाऊ दे, आपल्याला तिकडे फार विचार करायचं कारण नाही. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी बघा, बाकीचा विषय सोडून द्या. सगळे काय ब्रह्मसूत्र काय म्हणतात, आचार्य काय, सगळं सोडून द्या. ज्ञानोबा काय म्हणतात ते बघा. पहिली ओवी ज्ञानेश्वरीची, ओम नमोजी आद्या. पुढचा शब्द वेद प्रतिपाद्या. वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे तोच आत्मरूप आहे, तोच स्वसंवेद्य आहे. तो अन्य प्रमाणाने कळणारा नाही आहे. सगळी प्रमाण त्याच्यावर जगतात पण तो कोणत्या प्रमाणाने सिद्ध होत नाही. अनुभवामृतामध्ये दुसऱ्याच प्रकरणामध्ये ज्ञानोबरांनी आपल्या सद्गुरूच्या स्वरूपाच्या संबंधाने चिंतन करताना ही भाषा बोलून दाखवली. जो तो इही शब्दी के मेळवू अनुमानाची मांदी, प्रमाणा वो नेदी कोणाही मा. ज्ञानोबरांची भाषा.
जाऊ द्या, वेदांताचा विषय. त्याला परमात्मा म्हणतात. हा परमात्मा दोन रूपामध्ये, द्वे भाव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच, मूर्त आणि अमूर्त, सगुण आणि निर्गुण या रूपामध्ये तो परमात्मा प्रकट होतो. निर्गुण रूपातला परमात्मा आपलं स्वरूप असला तरी हरिपाठामध्ये ज्या देवाची चर्चा आहे तो देव मात्र सगुण परमात्मा आहे. कारण त्याला नाम आहे, त्याला रूप आहे, ते तत्व आहे हे मान्य आहे. कारण सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये आपल्या संतांनी भेद केला नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येली, तुकोबर आहे. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येली. बाप रुक्मा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दावी लिखून. ज्ञानोबर आहे बघ, कितीतरी प्रमाण. निर्गुण निराकार परमात्मा, त्याची प्राप्ती, त्याच्याकरता करावी लागणारी साधन परंपरा, त्याच्याकरता आवश्यक असणारा अधिकार, आणि सगुण साकार परमात्मा, त्याच्याकरता करावी लागणारी साधना आणि त्याच्याकरता आवश्यक असणारा अधिकार, या सगळ्याचा विचार करून ज्ञानोबरांनी आपल्याला सांगितलं, त्या देवाच्या दारात उभं राहा. देव संकल्पना समजणं महत्वाचं आहे. काय आहे? परमात्मा हा जाणीवेचा विषय आहे, तो क्रियेचा विषय नाही आहे. हे लक्षात घ्या. प्रपंच हा नेहमी क्रियेचा विषय आहे, तो जाणीवेचा विषय कधीच राहिला नाही आहे. उदाहरण देत नाही, वेळ होऊन गेली आपली. संसारात राहणाऱ्यांना निर्गुण निराकार काय कळणार? सगुण साकाराचाच विचार इथं करा. हरिमुखे म्हणा हा मुख्य उपदेश असेल तर निर्गुण निराकाराला नावच नाही ना, मग हरी काय म्हणायचं त्याला? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. त्याला काय आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. परमात्म्याला काही नाही. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. ज्ञानोबराय बोलतात, कितीतरी प्रमाण. पर तेणे मुक्तीचारी साधी येल्या, याच्यातली समीपता, सलोकता, स्वरूपता हे सगुणाच्याच संबंधाने विचारात घ्यावी लागतात. निर्गुणाच्या संबंधात काय समीपता, निर्गुणाच्या संबंधात काय स्वरूपता, काही विचार करता येत नाही. बरं, ज्या देवाच्या दारामध्ये उभं राहायचंय तो देव कोण आहे? ज्ञानोबरांनी स्वतःने त्याचा खुलासा केलाय, याच अभंगामध्ये केला. फक्त शेवटच्या चरणामध्ये चला. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कुणा, पुढचा शब्द कुणा करता वापरला? द्वारकेचा राणा त्या देवाची द्वारी उभा क्षण बरी. द्वारकेचा राणा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण हरी. या सगळ्याची एक संगती लावून आपल्याला विचार करता येतो. या देवाच्या, आता देव शब्दाचा फार व्यापक विचार मला करायचा नाही. उद्याचा शेवटचा दिवस आहे, थोडा विषय मांडायचा आहे, राहिलाय तेवढा मांडतो. कारण मला दिलेला विषय देवाची द्वारी एवढाच आहे. उभा क्षणभरी सुद्धा माझ्या समोर नाहीये. पण आता ते अर्धवट सोडता येत नाही म्हणून उभा क्षणभरीचा विचार बोलून दाखवला मी. देवाच्या दारामध्ये उभं राहा असं ज्ञानोबराय म्हणतात. पण आता या दारामध्ये क्षणभर म्हणजे आयुष्यभर उभं राहा, मान्य आहे. पण हे दार कोणतं? लाकडी चौकट असणारं दार, लोखंडी चौकट असणारं दार, दगडाची चौकट असणारं दार, त्या दारामध्ये उभं राहा म्हणजे काय? दार ही संकल्पना अशी सामान्य संकल्पना नाही आहे. त्याच्याकरता देव जसा समजून घ्यावा लागतो, क्षण जसा समजून घ्यावा लागतो, तसं दार ही संकल्पनाही समजून घ्यावी लागते. देवाच्या दारामध्ये क्षणभर उभं राहा असं ज्ञानोबराय म्हणतात. ते दार कोणतं या संबंधातला विचार मला करायचा आहे. कारण दार अनेक प्रकारानं संत वाङ्मयामध्ये दाराचा विचार बोलून दाखवला आहे. सगळेच विचार एकत्रित करून सांगणं शक्य नाही आहे. उद्याचा आता काय 1.5-2 तास आपल्या हातामध्ये, तेवढाच वेळ आपल्या हातात आहे. उद्या संपवायचंच आपल्याला. त्याकरता दार म्हणजे नेमकं काय आहे? प्रवेशद्वार, जिथून प्रवेश केला जाऊ शकतो असं स्थान,
प्रवेश करायचा असेल तर कशातला प्रवेश आणि कुठे प्रवेश करायचा हे याच्यावरून दार कोणतं याचा विचार करावा लागतो. मोक्षद्वारे द्वारपालः चत्वारि परिकीर्तितः शमो विचारः संतोषः चतुर्थः साधु संगमः. योग वसिष्ठामध्ये पुष्कळ विचार आहे. या दारामध्ये उभे राहिल्यानंतर तुम्हाला चारी मोक्ष मिळतील. मनुष्य नेहमी स्थूल शरीरानं स्थूल देवळाच्या स्थूल दारामध्ये उभे राहतो. तुम्ही देवळाच्या दारात उभं राहा असं ज्ञानोबारांनी म्हटलंय. आम्ही राहतोय पण आम्हाला चारी मोक्ष मिळत नाहीत. का मिळत नाहीत? कारण आम्ही जरी भले देवाच्या दारात उभं राहिलेलो असलो तरी आमचं स्थूल शरीर देवाच्या दारात असतं. आमचं चिंतन चालू असतं ते संसाराचंच असतं. कारण आम्ही देवळात त्याच्याकरताच जातो संसार मागता यावा म्हणून. नाही तर आम्हाला देव काय करायचा आहे? काहीच कारण नाही ना. आमचं शरीर असतं देवाच्या दारामध्ये पण आमचं चित्त असतं नेहमी प्रपंचाच्या चिंतनामध्ये. उलट झालेलं चालतं. आमचं शरीर प्रपंचात राहावं पण चिंतन देवाचं चालावं हे चालेल. मन गोविंदी देह काम करीवो हे चालेल. पण आमचं नेमकं उलट होतं. आमचं स्थूल शरीर हे नेहमी देवाच्या दारामध्ये उभं असतं आणि आमचं मन मात्र ज्याचं चिंतन करत असतं तो प्रपंच वेगळाच असतो. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, धड देवळात चित्त पायताना असं म्हणतात. माणूस देवळात जातो पण देवाला नमस्कार करून प्रदक्षिणा करून मागून पुढे येईपर्यंत आधी चप्पल आहे का नाही वाकून बघतो मग देवाचा नमस्कार. आम्हाला संसार मागायचा आहे देवाला. वाढावे संतान हे मागायचंय आम्हाला. गृही व्हावे धनधान्य आम्हाला मागायचंय. आम्हाला देवाजवळ संपत्ती मागायची, आम्हाला देवाजवळ सत्ता मागायची, आम्हाला देवाजवळ संतती मागायची आहे, आम्हाला देवाजवळ संपदा मागायची आहे, आम्हाला देवाजवळ आयुष्य मागायचंय. पण आम्हाला देवाजवळ मोक्ष मागायचा नाही आहे. पण आम्हाला देवाजवळ देवाच्या रूपाची आवड मागायची नाही आहे. कारण का? कारण संस्कार आमच्यावर तसे. मी पुन्हा एकदा सांगतो आणि वारंवार सांगत राहतो की याच्यात दोष आहे असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. हे ठीकच आहे. जीव म्हणल्यानंतर हे अपेक्षित राहणारच आहे. त्यामुळे आमचा स्थूल देह नेहमी देवळाच्या दारामध्ये देवाच्या दारामध्ये उभं राहतो पण चित्त आमचं नेहमी प्रपंचाचं चिंतन करत राहतं. आणि संतांचं नेमकं उलट असतं. ज्ञानोबारांनी चिंतन केलंय त्याचं. ज्ञानेश्वरी वाचा आपण. देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. जनाबाईंचं शरीर काम करतंय, मन दळिता कांडिता पण मन तिथंच आहे. त्याच्याच गुण गाण्यामध्ये मन अडकलं. तिकडच मन आहे त्याचं. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. अखंड ध्यान तिकडं लागलेलं आहे. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. काल्याच्या प्रसंगामध्ये आम्ही जातो देवळामध्ये नमस्कार करतो परत येतो पण आमची बुद्धी त्या देवाचा विचार करायला. एका भक्ताचं फार गोड चिंतन आहे. तो भक्त देवाला असं सांगतो की देवा मी मंदिरात आलो, मी तुझी स्तुती केली, स्तोत्र म्हटलं आणि मी तुला नमस्कार केला. मी मंदिरात माझ्या घरातून निघालो, मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर तुझ्या समोर उभं राहिलो, हात जोडले, काही स्तोत्र म्हटली, तुझी स्तुती केली. स्तुती करून झाल्यानंतर मी तुला नमस्कार केला. मी तुला डोळे भरून बघितलं, मी तुला नमस्कार केला. देवा माझ्याकडून घडलेल्या या तिन्ही अपराधाची मला क्षमा कर. मंदिरात जाणं अपराध आहे का? देवाची स्तुती करणं अपराध आहे का? देवाला नमस्कार करणं अपराध आहे का? काही अपराध नाही. देवाला डोळ्यांनी बघणं अपराध आहे का? नाही. मग या तिन्ही अपराधाची मला क्षमा कर असं तो भक्त म्हणतो. का म्हणतो? भक्तिशास्त्रामध्ये याचा विचार आला एके ठिकाणी. गत्यानया व्यापकता हतास्ते
दृष्ट्यानया अगोचरता हतास्ते, स्तुत्यानया वाक्परता हता तथा ममापराध स्त्रितयम क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. काय अपराध झाला? मी घरातून निघालो आणि देवळात तुमच्याकडे मी आलो. हा माझ्याकडून घडलेला पहिला अपराध. हा अपराध मानायचा का? पण तो भक्त म्हणतो मानायचा. का मानायचा? कारण मी घरातून निघून देवळात आलो आणि तुमच्या दर्शनाकरता आलो असेल तर माझ्या घरात देव नाही, तो देव फक्त देवळातच राहतो, या तुमच्या व्यापकतेला मी दुर्लक्षित केलं. हा माझा अपराध आहे. परमात्मा सगळीकडे समानतेनं भरून आहे, पण मला वाटतं माझ्या घरात नाही, मला देवळात जावं लागेल, म्हणून मी घर सोडून फक्त देवळापुरता देव मानला. या परमात्म्याच्या व्यापकतेचा मी अपमान केला. हा माझा अपराध झाला. तुम्हाला मी देवा माझ्या दृष्टीनं बघितलं, हा अपराध आहे का? तो भक्त म्हणतो अपराध आहे. का? दृष्ट्यानया अगोचरता हतास्ते. परमात्मा इंद्रियांनी जाणला जाणारा नाही, पण मी त्याला इंद्रियांनी बांधून टाकायचा प्रयत्न केला आणि माझ्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला मर्यादित केलं. हा माझा अपराध झाला. आणि मी तुमची स्तुती केली. वास्तविक कोणत्याही शब्दाच्या पलीकडे तुम्ही आहात, कोणत्याही शब्दाने सापडणारे तुम्ही नाही आहात, पण मी तुम्हाला शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला. हा माझ्याकडून घडलेला अपराध आहे. मम अपराध स्त्रितयम क्षमस्व. या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. मी हे कशा करता बोलतो आपल्याला की देवाच्या दारात उभं राहणं याचा विचार करण्यामध्ये आम्ही स्थूल रूपानं नेहमी देवाच्या दारात असतो, पण आमचं चित्त मात्र, आमचं मन मात्र नेहमी प्रापंचिक चिंतन करतं. ना कधी आमच्या अंतःकरणामध्ये क्षमाशीलतेचा भाव येत नाही, ना कधी आमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या व्यापकत्वाचं चिंतन येत नाही, ना कधी आमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या अगोचरतेचा विचार येत नाही, ना कधी आमच्या मनामध्ये परमात्म्याच्या संबंधानं अगोचरतेचा विचार येत नाही. बर, आम्ही जे मंदिरात जातो, देवाच्या दारात उभं राहतो, तिथं जाण्यापेक्षा तिथून निघण्याची आम्हाला गडबड जास्त आहे. म्हणजे देवळात जाऊन आलो ही औपचारिकता आम्हाला पूर्ण करायची आहे, एवढंच आहे. आम्हाला निघायची गडबड जास्त आहे. चला 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 देवळात जायचंय, देवळात जायचंय, देवाचं चला 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 निघायचंय निघायचंय. मग कशाला गेलाच, कशाला तू तिथे? सगळीच गडबड आहे आम्हाला. जाण्यापेक्षा निघण्याची गडबड आहे. चला तिथून चला तिथून चला तिथून, हेच आम्ही करत आलोय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमचं चित्त तुमच्याकडे गेलं, आमचे डोळे तुमच्याकडे गेले, ते तिथून परत आलेच नाहीत, परत माघारी येत नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुकोबाराय पंढरपूरला गेले, देवाला बघितलं, पण तुकोबारायांचं चित्त मात्र तिथेच. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. ते परत येतच नाही ना. ते परत न येण्यासारखं आम्ही देवाच्या दारात उभं राहणं हे जर अपेक्षित असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता प्रश्न एवढाच आहे की देवाच्या दारात म्हणजे कोणत्या दारामध्ये आम्ही उभं राहिलं पाहिजे, अशी तुकोबारायांना अपेक्षा, ज्ञानोबरायांना अपेक्षा आहे. म्हणजे अगदी बाहेरच्या दारात का मधल्या दारात का गाभाऱ्याच्या दारात का अगदी देवाच्या चरणाजवळ, कुठं आम्ही उभं राहिलं पाहिजे, कोणत्या दारात उभं राहिलं पाहिजे, याचा विचार करताना मोक्षाच्या संबंधानं केला गेलेला विचार, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने केला जाणारा विचार, सगुण साकाराच्या आणि निर्गुण निराकाराच्या संबंधानं केला जाणारा विचार, हा वेगवेगळा विचार आहे. आम्हाला सगुणाच्या संबंधानं जर तो विचार करायचा असेल तर कोणत्या दारामध्ये आम्ही क्षणभर उभं राहिलं पाहिजे याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्याच्या चिंतनामध्ये आपल्याला करायचा आहे. आजची वेळ आपली संपली. उद्याच्या संध्याकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये या गोष्टीचा विचार करून आपल्याला प्रवचनमालेची सांगता करायची. तो विचार आपण उद्याला पाहू. आत्तापुरते इथं थांबून जाऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.